सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। 5 ऑगस्ट ते ऑगस्ट एंडिंग पर्यंतचा प्रवास तुम्हाला या अगोदरही समजून सांगितलेला आहे। येणाऱ्या 3-4 दिवस हे जे काही हलके फटकारे, काही ठिकाणी धुरकट वातावरण, या संदर्भात सविस्तर असा अंदाज आपण ह्या व्हिडिओत बांधलेला आहे। आणि 15-16 ऑगस्ट पासून जी काही कमी दाब पश्चिम महाराष्ट्रात का त्याचा फरक जो काही पडणार आहे, पण त्याचा जो जोर आहे तो खानदेश विदर्भाला सर्वाधिक जास्त बसण्याची शक्यता आपण मागील सातत्याने व्हिडिओच्या प्रत्येक एंडिंग मध्ये सांगितल्याप्रमाणे ते उद्भवणार आहे। आता 5, 6, 7 ते 9 ऑगस्ट पर्यंत हे जे काही फटकारे फुटकारे आहेत, यामध्ये काही बदल आहे का, किंवा भाग घेण्याची व्याप्ती याची किती राहील, हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहूयात। आणि मेघगर्जनेसह मुसळधारेचा जो काही इशारा आहे 17 ऑगस्ट, 18, 19, 20 पर्यंत, यामध्ये काय बदल होतोय का हे देखील आपण पाहूयात। ठीक आहे, सध्या तुमच्या फवारण्याची कामं मला वाटतं जवळपास महाराष्ट्रामध्ये 80% भागांची जोरात चालू आहे। खतांचं नियोजन, चांगली पुरेशी ओल, या सगळ्याचा अभाव पाहता तुमचे शेतीचे काम आणि पिकं सुद्धा नंबर 1 ला आहेत। तर यामधनं एक साध्य होतंय की 1972चा जो काही टेन्शन आहे तो वगळलेला आहे। पाणी कमी आहे असा अनेक शेतकरी दक्षिण महाराष्ट्राचा बोलतोय, पण आपली जी काही परिस्थिती आहे ही याच महिन्यामध्ये कमी होणार आहे। आणि 12 सप्टेंबरचा जो काही प्रवास सांगितलेला आहे त्यामध्ये तर आपलं जे काही पावसाचं गणित आहे, जे दरवर्षी असतं, त्यामध्ये तो अपेक्षापेक्षाही जास्त असणार आहे। कदाचित ते नुकसानकारकही ठरणार आहे। आता उद्यात आपण 5, 6, 7 ऑगस्ट दरम्यान जे काही घडणार आहे त्याबद्दल हे पहा। या 5 ला, 6 ला, 7 ला, 8 ला विशेष असं मोठं वातावरण नाहीये। थोडंफार 6 तारखेला सोलापूर पूर्व धाराशिव भागामध्ये, लातूरच्या दक्षिण भागामध्ये, निलंगा, सावंतवाडी, परभणी, नांदेड, हिंगोलीच्या काही भागांमध्ये, तर वाशिम वगैरे भागांमध्ये, वर्ध्यामध्ये, मात्र नागपूर, अकोला यामध्ये काही ठिकाणी, तर नागपूर पासून पूर्वेकडील गोंदिया, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये विशेष अशा ठराविक ठिकाणी वळीवासारखा पण मेघगर्जनेचा पाऊस होऊ शकतो ह्या 3-4 दिवसामध्ये। पण या व्यतिरिक्त खानदेश पश्चिम महाराष्ट्राला फक्त आभाळ दिखावा दाखवणार आहे आणि फटकारे फिटकारे इथे चालू राहतील, पण फवारणीला असे मोठे अडथळे नाहीत। काही भागांना ते होत राहतात, ज्यामध्ये नांदेडचा समावेश आहे, लातूरचाही आहे, असे काही भाग आहेत तिथे होत राहतील। ते भाग कमकुवत आहेत, सर्वदूर नाहीये। पण आता अपेक्षा आहे की ठोक पाण्याची अपेक्षा जी आहे ती 17-18 तारखेपासून पुढे, कदाचित लो प्रेशरने जर लवकर साथ दिली तर ती 1-2 दिवस मागे पुढेचा प्रवास आहे, पण तिथून पुढे महाराष्ट्राला ते ठोक पावसाची देखील सुरुवात होणार आहे। तर या पावसापासून पुढचे जे काही पाऊस राहणार आहे 17-18 नंतर सुद्धा, म्हणजे ऑगस्टचे 2 आठवडे आहे शेवटचे, हे मोठ्या पावसाचे असतील। आणि याचा सर्वाधिक जास्त फटका जो आहे तो विदर्भ, खानदेश, मराठवाड्यातल्या अनेक भागांना बसणार आहे। फटका का म्हणतोय, कारण की ज्यांना कमी त्यांना तो चांगलाच आहे, पण ज्यांना खूपच झालाय त्यांना तो पाऊस कसाही असला तरी त्रासदायक ठरतो। कारण की काहीच अपेक्षापेक्षा जास्त नको, आपल्याला कंटाळणार नाही आम्ही पावसाला असा म्हणलेला शेतकरी सुद्धा कंटाळलेला आहे, बरोबर। अपेक्षापेक्षा बकाडही जमत नाही आणि पाऊसही जमत नाही, ही आपली स्थिती असते। त्यामुळे हा पाऊस नुकसानकारक ठरू शकतो। तो 17 ऑगस्ट पासून 16 ऑगस्ट पासून स्टार्टअप होतो आणि विदर्भामध्ये त्याचा परिणाम आहे। मग पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्राला हा पाऊस मात्र तारणहार ठरेल, जो 17-18 पासून स्टार्टअप होणार आहे, ज्यामध्ये सांगली, सोलापूर, पुणे, अहिल्यानगरला सुद्धा खूप चांगल्या प्रतीचा हा पाऊस राहू शकतो आणि तिथून पुढे ते वाढ होत जाणार आहे। त्यामुळे तिथे विहिरीच्या पाण्याचे जे काही आतापर्यंत आपण मागे सांगितलं त्या पद्धतीने त्या 60% भागाचा प्रश्न मिटलाय, पण हे जे काही थोड्या आणि अधिक प्रमाणाचा जो काही प्रश्न आहे तो देखील त्याच तारखेपासून मिटायला पुन्हा सुरुवात होईल। आणि 12-13 सप्टेंबरला जे काही रिटर्न मान्सूनचा प्रवास सुरू होतो त्यामध्ये अनेक जणांचा मिटेल। ठीक आहे, मग हे जे काही काळ आहे हे आठवडाभर 15 ऑगस्ट पर्यंत कसं वातावरण राहील हा तुमचा मेन प्रश्न आहे। तर हे बघा, मराठवाड्यातल्या लातूर, नांदेड प्रमुख, परभणी भाग, हिंगोली आणि पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाड्यामध्ये भाग बदलत म्हणता येणार नाहीये, पण असं कुठे मोठे हे फटकारे कायम स्वरूपी राहणार आहेत 5-6 दिवस तरी अजून। आणि याच्यामध्ये वातावरण आता धुरकट झालंय, त्यामुळे डेव्हलपमेंट जे आहे पावसाचं हे फक्त आभाळ आल्यासारखं दिसेल, पण कामच करता येईल। कारण की आभाळामध्ये धुरकटपणा, धुईसारखा धुरकटपणा, त्यानंतर आभाळ आलं की विरघळण्याची ताकद आहे ह्या धुरकटपणामध्ये,
तर ते तुम्हाला पाहायला मिळेल. आभाळ दिसेल पण त्यामध्ये फारसे काही तुळे पडणार नाही असे आहेत. आणि ह्या असं होणार आहे 60% 70% भागामध्ये. मात्र 20% भागांना आलं म्हणजे पडणार असे भाग सुद्धा ह्याच्यामध्ये काही आहेत. तर हे निव्वळ गावं नाही सांगता येणार, पण ही घडणारी कंडिशन लातूरमध्ये आहे, नांदेडमध्ये आहे, वगैरे भागामध्ये आहे. तर हे लक्षात आलं तुमच्या. आणि ऑगस्ट पण लक्षात आलं असेल, पण तरी 1 मिनिटात सांगतोच की विदर्भ आणि खानदेश, पूर्व मराठवाडा, परत ते पश्चिम महाराष्ट्राचे भाग, पुढचा चांगला टप्पा आहे तो 17-18 पासून स्टार्ट होतोय. मग याच्याही पुढे जे वारे आहेत जे आता आपल्याला कमी झाल्यासारखे पाहायला मिळतात, विदर्भातही बरे कमी झाले, जे आपण पश्चिमी वारे म्हणतो. हा जो ऑगस्ट महिना आहे, या ऑगस्ट महिन्यामध्ये हे वारे हळूहळू आता 15 तारीख झाली की ते कमी व्हायला सुरुवात होतील, काही ठिकाणी वाढतील सुद्धा. पण ते वाढलेले वारे फक्त अहिल्यानगर, नाशिक क्षेत्र, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड जिल्ह्यातला पश्चिमी भाग, म्हणजे पश्चिम वारे पश्चिम महाराष्ट्रासाठीच ते वाढतील. बाकी मराठवाड्यासाठी, विदर्भासाठी ते भरभर वाहणारे वारे बरेचसे दिवसापासून कमी झालेले आहेत. आणि यामुळेच बंगालच्या उपसागरात जे जे काही हालचाली होत आहेत, त्या हालचाली या महाराष्ट्राच्या पावसाचं गणित वाढवत आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला कोणी जरी म्हणलं की पाऊसमान पुढे कमी आहे वगैरे आहे, तर एवढा सुद्धा काळ बेकार नव्हता. हे तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं आणि ते तुम्हाला पाहायला मिळतंय. जायकवाडी धरणाचा तर विषय पाहिला तुम्ही, 10,000 क्युसेसनं गोदापात्रामध्ये पाणी आज सोडलेलं आहे. आणि त्यानंतर त्या शेतकऱ्यांना, गावच्या आजूबाजूच्या काठावरील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा पण दिलेला आहे. म्हणजे ह्या सगळ्या पद्धती ते पाहायला मिळतात. तुमचा पहिला प्रश्न, आमच्या विहिरीला पाणी कधी येईल, तो म्हणजे दक्षिण महाराष्ट्राचा परतीच्या पावसाच्या आत काही ठिकाणी येईल, काय सर्वदूर सगळं त्यानंतरच भागून जाईल. आणि पावसाळी पॅटर्न असा बदललेला मित्रांनो, हा लक्षात घ्या. पुढच्या वर्षी सुद्धा तुम्हाला हे दुष्काळाचे मेसेज येतच राहणार आहे दरवर्षी, पण बदललेला असा आहे की जून आणि जुलै हे वारे, पश्चिमी वारे, त्यानंतर ह्युमिडिटीची लेवल कमी होणं, हे सगळं घडत जाणार आहे. आता इथून पुढे गरमीची लेवल 12, 1, 2, 3 वाजेपर्यंत वाढत जाईल, जे आज तुम्हाला पाहायला मिळालेले. साप निघणं, गरमीच्या लेवलमुळे सरपटणारे पाणी निघणं, हे घडत जाणार आहे महाराष्ट्रात इथून पुढे. आणि ह्या गरमाटीमध्येच पुढे जे लो प्रेशर बनणार आहे, त्याच्या पाण्याच्या थेंबाची जाडी सुद्धा मोठी राहणार आहे. हे सगळं चित्र असंच असणार आहे. त्यामुळे परतीचा पाऊसही ठीकठाक आहे. पुढे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये, ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत WD ची देखील साथ मिळणार आहे. आणि यंदा सुद्धा काहींना दिलासा, अधिक चांगला दिलासा, खूप चांगलं साल, जे गेल्या वर्षीपेक्षाही चांगलं साल असं हे राहणार आहे. आणि काहींना हे साल पुन्हा नुकसानकारक गेल्या वर्षी सुद्धा इतकं राहणार आहे. ते देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तोपर्यंत हा व्हिडिओ सर्वांनी शेअर करून शेतकऱ्यांपर्यंत पाठवायचा आहे. तुम्हाला माझी माहिती आवडत असेल तरच लाईक करत चला जा. अनेक शेतकरी साथ देतोय आणि अनेक शेतकरी व्हिडिओ पाहतोय, पण आवडला का नाही आवडला हे आपल्याला कमेंटमध्ये किंवा लाईकच्या माध्यमातून कळत राहतं. जय शिवराय, धन्यवाद.